सावली, अगं या सगळ्या गडबडीत विचारायचंच राहून गेलो. हरिनाम सप्ताह कसा झाला? खूप चांगला झाला. तुम्हाला माहिती आहे वहिनी, त्यांनी खूप आनंदात आणि उत्साहात आमचं स्वागत केलं. खूप मान दिला आम्हाला. हे सगळं बघून इतकं छान वाटत होतं ना. आणि त्या लोकांसोबत आपले सूर जुळतायत, हे आपल्यासाठी आणि आपल्या कंपनीसाठी खूप चांगली गोष्ट आहे. बरोबर आहे. सावली, तारा अजून घरी आली नाहीये. एकदा तिला फोन करून बघतेस? अहो पण सोहम भाऊजी सुद्धा गेलेत ना त्यांच्यासोबत. ते दोघे येतील की? आर यू शुअर? हो. ठीक आहे. सावली आणि राजकुमार आले होते का ग वेळेत? हो आले होते. आणि बरं झालं राजकुमार सर आले म्हणून. तो सदाशिव आहे ना, ज्याने ती भूत उभी केली होती, हां हां. त्याने मला पकडल्यावर कोणाला तरी फोन केला होता, हे मला नंतर आठवलं. अरे बापरे, मग? राजकुमार सर त्याला ओळखतात. काय? ते कसे ओळखतात त्यांना? वहिनी घाबरू नका तुम्ही. राजकुमार सरांच्या आधीच्या जीवनातला माणूस आहे तो. राजकुमार सर म्हणत होते की त्या माणसाला शोधायला मी तुमची मदत करतो. पण मी त्यांना म्हणाले की प्लीज राजकुमार सर, ह्या भानगडीत तुम्ही पुन्हा पडू नका. तुम्ही लांब राहा यापासून. मग ते काय म्हणाले? ते म्हणाले की सावली, आजपर्यंत तू माझी खूप मदत केली आहेस, म्हणून मला सुद्धा तुझी मदत करायची आहे. राजकुमार सर खरंच खूप सुधारलेत. त्यांना आपल्या सगळ्यांचीच मदत करायची आहे. बरोबर आहे. ते मदत करतील. पण आता माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आता ते वाईट वाटेवर पुन्हा कधीच जाणार नाहीत, मला माहिती आहे. हा राजकुमार जर यांच्यात पडला तर माझं काही खरं नाही. याला कसं अडवायचं? सारंग सर कधी आले? सावली, अहो तुम्ही कधी आलात? आम्हाला किती काळजी वाटत होती तुमची. आत्ताच आलो मी सावली. बरं बाबा, तिलोत्तमा मॅडम कुठे आहेत? मला वाटतं ती ताराला भेटायला गेली आहे. तारा आणि सोहम आत्ताच आलेत ना? अगं हां, ते दिवसभर जरा मीटिंग्स होत्या म्हणून तुझा फोन नाही उचलू शकलो मी. पण मला कळलं जे काय घडलं ते. हो, तारा मॅडम अचानक निघून गेल्या, त्यामुळे मला खूप काळजी वाटत होती. शिवाय सोहम भाऊजी सुद्धा फोन उचलत नव्हते. आई गेली आहे तिला समजवायला. तू पण जा, तू समजव तिला. हो, येते मी.